आज उद्धव ठाकरे यांची कल्याण न्यायालयामध्ये VC द्वारे स्टेटमेंट घेण्यात आलं. नेमकं काय स्टेटमेंट होते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत वकील आहेत जे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. देवळेकर यांचे वकील आहेत. सर, काय सांगाल, आज जी सुनावणी झाली नेमकं काय सुनावणी झाली? त्याच्यामध्ये आज जज साहेबांनी त्याच्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 353 313 प्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे. आज काय नेमकं किती प्रश्न विचारले गेले आणि काय स्टेटमेंट त्यांना म्हणजे न्यायालयाने विचारण्यात आलेले? साधारणतः त्याच्यामध्ये 30 ते 35 प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि तो जे प्रश्न आहेत ते कोर्टाच्या या पुराव्याशी संबंधित, या प्रकरणाशी संबंधित असल्यामुळे ते आम्हाला ते ओपन करता येणार नाही. ज्याच्यामध्ये आम्ही आमचा डिफेन्स जो काय बचाव आहे आम्ही त्यामध्ये आणलेला आहे, त्यामुळे तो आम्हाला उघड करता येणार नाही. एकूण किती आरोपी होते आणि उद्याची देखील सुनावणी आहे? तुमचे क्लायंट आहेत देवळेकर आणि त्याचबरोबर आनंद परांजपे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, त्यांच्या संदर्भात देखील युक्तिवाद झाला. काय नेमका युक्तिवाद आज त्यांच्या संबंधी काही युक्तिवाद झालेला नाही आहे. त्यांचाही त्याच्यामध्ये उद्या स्टेटमेंट घेण्यात येणार आहे. जे आज उद्धव साहेबांचं झालं त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांचंही VC द्वारे स्टेटमेंट घेण्यात येणार आहे आणि आनंद परांजपे साहेब आणि रमाकांत देवळेकर हे सुद्धा कोर्टात उद्या वैयक्तिकरित्या हजर राहून ते त्यांचं जबाब रेकॉर्ड करणार आहेत. विशेषतः पाहिलं तर तो व्हिडिओ किंवा साऊंड एडिट केल्याचा प्रकार होता. नेमका काय प्रकार होता आणि कधीचा होता? किती आरोपी होते? आणि आज जेव्हा उद्धव ठाकरे यांना विचारणा केली तर त्यांनी या विषयावरती, त्या व्हिडिओविषयी काय बोलले? सदरचं कथित प्रकरण जर बघितलं आपण, हे 2009 सालचं आहे. त्यावेळेस लोकसभेचे निवडणुका लागलेल्या होत्या आणि त्यामध्ये आनंद परांजपे हे शिवसेना पक्षातर्फे उमेदवार होते. त्यावेळेस असं काही उद्धव साहेबांची एक सभा होती कोळशेवाडीमध्ये. त्यामध्ये कथित ती जी काही CD आहे, जी डावखरे साहेबांनी जे काही त्यांचं उच्चार केला होता शब्दांचा, ती कथित CD लावण्यात आली आणि त्याच्यावरून त्यांची मानहानी झाली मानहानी झाली. त्याच्यावरून त्यांनी ही अब्रू नुकसानीची केस कोर्टामध्ये दाखल केली होती. आज उद्धव ठाकरे यांना विचारले असता, क्योंकि 25 पेक्षा जास्त साक्ष तपासले गेलेत, त्यांनी काय उत्तर दिलं की ती व्हिडिओ आहे, एडिट केले, काय नेमकं बघ? नाही, त्यांनी याच्यामध्ये सांगितलं त्यांना ह्या सर्व गोष्टीची काहीच माहिती नाही आहे. त्यांनी जे त्यांचा जबाब रेकॉर्ड केलेला आहे त्यांना या बाबतीत काहीच ज्ञान नव्हतं. आपल्यासोबत ज्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला ते आयोजक जे आहेत ते रमाकांत देवळेकरजी आहेत. रमाकांतजी, हा ज्या पद्धतीने लोकसभा होती, लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला, त्यावेळेला आयोजक तुम्ही होते, काय नेमकं त्यावेळेला घडलेलं? लोकसभेची निवडणूक होती आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय उद्धव साहेबांची जाहीर सभा होती. ह्या सभेचं आयोजन होतं मी केलेलं आणि मी संपूर्ण परवानग्या काढल्या होत्या. सभा मोठी झाली, या सभेमध्ये उद्धव साहेब आले आणि भाषण सुरू झाल्यानंतर ती CD दाखवण्यात आली आणि CD सगळ्यांनी पाहिल्यानंतर मग नंतर आम्ही सगळे निघून गेलो आणि निघून गेल्यानंतर त्याच रात्री आमच्यावरती गुन्हा दाखल झाला. तो आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी कळला. सकाळी आम्हाला पोलिसांनी बोलवून घेतलं, आमच्या सगळे जबाब नोंदवले. त्यावेळेला मी देखील माझा जबाब नोंदवला होता. त्यावेळेला मी सांगितलं की मी आयोजक होतो, या कार्यक्रमाचं परवानगी काढल्या होत्या सर्व, परंतु या CD बद्दल मला काही माहिती नाही. तर आनंद परांजपेंनी त्यावेळेला त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे की मला पोस्टलनी एक पाकिट आलं होतं, बंद पाकिट. त्या बंद पाकिटामध्ये एक मजकूर होता, एक पत्र होतं. ते पत्र त्यांनी शिंदे साहेबांना सांगितलं, शिंदे साहेबांनी देखील उद्धव साहेबांना सांगितलं आणि त्यानंतर त्यांच्या स्टेटमेंट पण झालेले आहेत. आणि आता उद्या शिंदे साहेब म्हणजे VC द्वारे आनंद परांजपे आणि आम्ही स्वतः दोघेही उद्या हजर राहणार आहे आणि जी असेल तिचा जबाब नोंदवणार आहे. एकूण 5 जणांवरती होता आणि तुमचा जो 5वा साथीदार आहे त्याचं आज मयत नाही, हयात नाही आहेत. ते नेमकं किती जण होते आणि त्यांचा काय रोल होता? ते आरोपी नव्हते तर ते फिर्यादी होते. त्यांनी आमच्यावरती गुन्हा दाखल केला होता आणि आम्ही 4 जण होतो. उल्हासनगरचे जे नाही, ते सगळे साक्षीदार होते, ते सर्व साक्षीदार होते. फक्त आम्ही आरोपी 4च जण होतो. आपल्यासोबत अजून काही वकील आहेत. सर, युक्तिवादच्या वेळेला तुम्ही देखील होते, नेमकं काय युक्तिवाद त्या ठिकाणी झाला? अजून युक्तिवाद झालेला नाही. आज 313 झालेलं आहे उद्धवजी ठाकरे साहेबांचं. 313ची VC द्वारे प्रश्नावली झाली आहे. उद्या आनंद परांजपे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि देवळेकर यांचे 313 सेम होईल. त्यानंतर कोर्ट हे युक्तिवाद कामी ठेवेल. तोपर्यंत युक्तिवादाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण नेक्स्ट डेटपर्यंत जातील. त्या 313च्या अंतर्गत जेव्हा स्टेटमेंट घेण्यात आली, आज VC द्वारे अर्ज दाखल केला होता, उद्धव ठाकरे यांना
एकूण किती प्रश्न विचारले आणि त्यांचं काय मत होतं त्या व्हिडिओच्या वर? उद्धवजी ठाकरे यांना एकूण 30 ते 31 प्रश्न विचारले गेले. त्यांच्या माहितीप्रमाणे, त्यांच्या ज्ञानाप्रमाणे सदरची केस ही खोटी आहे आणि सदरच्या केसबाबत कोणत्याही प्रकारचं कोणाची त्यांनी मानहानी केली नव्हती आणि सदरचं खोट्या केस प्रकरण अडकवल्याची केस अशी त्यांची आहे. हे सो अँड सो ह्या त्यांनी उत्तर अशी दिलेली आहेत या आत्ता. पुढची काय तारीख दिली आहे तेव्हा किंवा यापुढे? सदरचं केस प्रकरण उद्याच ठेवलेलं आहे. त्यात आनंदजी परांजपे साहेब स्वतः वैयक्तिक हजर राहतील. एकनाथजी शिंदे साहेब VC-द्वारे येतील आणि देवळेकर साहेब जे आहे ते देवळेकर साहेब सुद्धा वैयक्तिकरित्या स्वतः उपस्थित राहणार आहेत. उद्या देखील सेम 313 प्रमाणे त्यांची प्रश्नावली उद्या होईल. पण ज्या पद्धतीने आज उद्धव ठाकरे यांची स्टेटमेंट झाली, तुम्ही पाहिलं असेल त्या ठिकाणी जे 30 प्रश्न त्यांनी केले, प्रामुख्याने त्या प्रश्नामध्ये त्यांना जो विचारलेला प्रश्न म्हणजे ज्या वेळेचा तो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ कशा पद्धतीने त्यांच्याकडे आला यावरती पण युक्तिवाद झाला आणि आनंद परांजपे यांनीही सांगितलेलं की ते कुठल्या तरी लिफाफामध्ये आले. सदरच्या केस प्रकरणाबाबत अजून युक्तिवाद झालेला नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्या प्रश्नावलीमध्ये त्यांनी केस खोटी आहे एवढंच सांगितलेलं आहे. जो काही युक्तिवाद होईल त्यानंतर सदरच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगितलं तर बरं होईल. तोपर्यंत केससाठी थोडासा प्रॉब्लेमॅटिक होणं पण होऊ शकेल. त्यामुळे आत्ता ते गोष्टी सांगणं बरोबर होणार नाही. उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते देखील VC-द्वारे या न्यायालयामध्ये हजर राहणार आहेत, प्रत्यक्षात येणार आहेत की बाकीचे अजून इतर जे त्याबरोबर सहकारी आरोपी आहेत ते देखील कशा पद्धतीने न्यायालयामध्ये आपली साक्ष नोंदवणार आहेत? उद्या आनंदजी परांजपे स्वतः वैयक्तिकरित्या येणार आहेत. एकनाथजी शिंदे साहेब जे आहेत ते स्वतः VC-वरती हजर राहणार आहेत. आज जसे उद्धवजी ठाकरे साहेब आहेत तसे एकनाथजी शिंदे साहेब उद्या VC-वरतीच येणार आहेत आणि देवळेकर साहेब आहेत ते स्वतः फिजिकली वैयक्तिकरित्या कोर्टामध्ये प्रेझेंट राहणार आहेत. त्याच्यामुळे उद्या 313 सकाळी 11 ते 11:30 टायमिंगमध्ये त्यांचं होऊ शकेल VC-वरती. एकूण किती साक्ष या सगळ्या प्रकरणामध्ये तपासले गेलेत? कारण 25पेक्षा जास्त साक्ष होते, 2 तपास अधिकारी याच्यामध्ये पूर्ण प्रकरणात होते. सदरच्या केस प्रकरणामध्ये एकूण 10 साक्षीदार तपासले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 तपासी अधिकारी होते आणि काही पंच वगैरे आणि काही साक्षीदार वगैरे होते. कारण फिर्यादी स्वतः व्यतिरिक्त मयत झालेले आहेत. त्याच्यामुळे इतर 10 साक्षीदार त्यात तपासले गेलेले आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांना न्यायालयाने विचारलं, 30पेक्षा जास्त प्रश्न विचारलेत आणि उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या प्रश्नाची उत्तर देताना माझ्यावरती लावलेले आरोप हे खोटे आहेत अशा प्रकारचं स्पष्ट मत त्यांच्या साक्षीमध्ये यांचं या ठिकाणी नोंदवल्याचं वकिलांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.